मराठीतले सुप्रसिद्ध कवी सुरेश भट, ज्यांना आपण गझल सम्राट असं सुद्धा संबोधतो. अमरावती इथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील श्रीधर भट व्यवसायाने डॉक्टर होते. आईला कवितांची खूप आवड होती आणि त्यामुळेच कवितेची आवड सुरेश भट यांच्या मनात लहान वयात निर्माण झाली. मात्र 2.5 वर्षाचे असताना त्यांना पोलिओची बाधा झाली आणि त्यामुळे उजवा पाय त्यांचा जन्मभरासाठी अधू झाला. पण तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींवर मात करत संगीताने त्यांच्या आयुष्यामध्ये एक वेगळी उर्मी निर्माण केली. त्यांच्या आईला संगीताची गोडी होती. त्या स्वतः हार्मोनियम वाजवत. त्यामुळे मैदानी खेळ खेळायला न जाऊ शकणाऱ्या आपल्या लाडक्या मुलाला अर्थात सुरेश भट यांना त्यांच्या आईने बाजाची पेटी आणून दिली आणि त्यांचे वडीलही संगीतप्रेमी होते. त्यामुळे आपल्या मुलाची आवड पाहून आठवड्यातनं एक तरी ध्वनिमुद्रिका ते विकत आणायचे. त्यांची ही संगीताची आवड सुरेश भट यांची त्यांना शाळेच्या बँड पथकामध्ये घेऊन गेली. तिथे ते बासरी वाजवत. त्यांना संगीतात असलेली गती पाहून त्यांना रीतसर संगीत शिक्षण त्यांच्या वडिलांनी दिलं आणि आजारी असताना सुरेश भट तासन तास अंथरुणावर बासरी वाजवत बसलेले आपल्याला अनेकांना दिसायचे. सुरेश भट स्वतः उत्तम गायक होते आणि त्या गाण्याच्या ती गाण्याची जी समज होती त्यामुळे त्यांचं लेखन सुद्धा तितकंच प्रवाही आपल्याला झालेलं दिसून येतं. अनेक सुंदर रचना त्यांच्याकडनं आपल्याला ऐकायला पाहायला मिळाल्या. पण त्या जोडीने त्यांचं संगीतावर असलेलं प्रेम, ते स्वतः उत्तम तबला वाजवायचे, पुढे ढोलकी वाजवायला सुद्धा ते त्यानंतर शिकले आणि त्यांचा हा एकूण सगळा जो काही संगीतातला आणि कवितेतला जो प्रवास होता तो थक्क करणार आहे. सुरेश भट यांच्या कविता, त्यांच्या रचनांबद्दल आपण अनेक वेळा बोलतो, मात्र आज थोडंसं मी वेगळं याकरता बोलतेय कारण आपल्यावरच्या दिव्यांगपणाला मात करत त्यांनी स्वतःला ज्या पद्धतीने जगासमोर आणलं, म्हणजे पाय दुर्बल झाल्यानंतर पोलिओमुळे त्यांनी व्यायामावर जोर देऊन आपलं बाकीचं शरीर मजबूत बनवलं आणि त्याचा उपयोग त्यांना गाण्यामध्ये झाला. कारण ते तासन तास तसे मैफिली करू शकत. दंड बैठका तर ते काढायचेच, पण डबल बारवर 100 ते 150 डिप्स ते मारायचेत. त्यामुळे इतकी शक्ती त्यांच्या पायात आली की ते सायकल चालवू लागले. त्यानंतर त्यांनी अजून एक स्वतःचा छंद जोपासला होता, तो म्हणजे खेळ तर होते, हुतुतू, व्हॉलीबॉल, नंतर आकाशदिवा, पतंग, कॅलिडोस्कोप बनवणं, हे सगळं त्यांचं चालू असायचं. पण त्याचबरोबर गुलेर म्हणजे गलोल वापरून अचूक नेम साधण्याची कला सुद्धा त्यांना होती आणि त्यांचं ते कौशल्य बघून त्यांच्या वडिलांनी त्यांना खास अमेरिकन स्लिंगशॉट बंदूक सुद्धा आणलेली होती. भालाफेक सुद्धा ते करायचेत. त्यांच्या घराजवळ एक निंबाचं झाड होतं, तर तिथं ते भालाफेकीचा सराव करायचेत आणि तलवारबाजी सुद्धा ते शिकलेले होते. एका गावात 2 तुकडे करण्यामध्ये ते अतिशय सराईत होते. म्हणजे ही सगळी कौशल्य त्यांची पाहिलीत की मग केवळ कविता किंवा केवळ गाणं यापुरतं हे व्यक्तिमत्व मर्यादित ठेवावंसं वाटत नाही. कारण बऱ्याचदा अशा पद्धतीने ज्या वेळेला अपंगत्व येतं त्यावेळेला खचून जाणारी माणसं आपण पाहिलेली असतात. पण सुरेश भट यांच्या या इतर गोष्टी पाहिल्यात कविता लेखनासह की मग त्यांच्या या उमेदीचं आणि त्यांच्या धारिष्ट्र्याचं प्रचंड कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. त्यांचे अनेक काव्यसंग्रह म्हणजे एल्गार, काफला, झंझावात, रंग माझा वेगळा, रूपगंधा, सप्तरंग, हिंडणारा सूर्यगद्य, तर हे सगळी त्यांची पुस्तकं अतिशय गाजली. आणि विशेष म्हणजे मला जाणवणारं वैशिष्ट्य म्हणजे की सुरेश भट एका जुनी पिढी आहे ज्यांना प्रचंड आवडतात, मधली एक पिढी आहे त्यांनाही आवडतात आणि विशेष म्हणजे आत्ताची तरुण पिढी आहे त्यांना सुद्धा सुरेश भट यांच्या गझल किंवा त्यांच्या रचना या स्वतःशी जोडलेल्या वाटतात. आणि ज्या गीतामुळे खरं बघायला गेलं तर महाराष्ट्रातच नाही तर जगभरामध्ये सुरेश भट हे नाव आपण अतिशय काय म्हणूया त्याला, त्यातल्या प्रत्येक शब्दामुळे घराघरात पोहोचलं असं त्यांचं काव्य म्हणजे मराठी भाषा गौरव गीत त्यांनी रचलेलं.